नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. दुकानाच्या समोरच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि ह्या बाजूला गणपती बाप्पांचं मंदिर आहे. एकदम समोर दुकानाच्या समोर जरी ब्लाऊज शिवायला बसलं तरी दोघं पण मंदिरांचे कळसांचे दोघांचे पण दर्शन होता आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांचं रूपच बदलून जातं. खूप छान दिसतं मस्त. आणि हा जो रोड जातो ना, हाच रोड केद्राईला जातो. तर सगळ्यांना कोणाला यायचं असेल तर आपलं केद्राई मातेला तर आपल्या दुकानाला नक्की एकदा भेट द्या. तर हे बघा, आता हे जे ब्लाऊज आहे ना, तर ह्या ब्लाऊजवरून पॅटर्न कसं काढायचं, कोणतं पॅटर्न टाकायचं हे मी तुम्हाला सांगते. तर हे मला आहे ना कटोरी ब्लाऊज आहे आणि आपल्याला प्रिन्स कट शिवायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी काय करते, ब्लाऊजचं कमर घेर मोजते. आता ही कमर घेर ह्या टोकापासून हुक पट्टीपासून तर आय पट्टीपर्यंत मोजायचं. तर हे भरतंय 25.5. तर हे 25.5 भरतंय. तर 25.5च्या पुढे 2 ते 3 इंच घेऊन आपण त्याला पॅटर्न टाकायचंय. आणि जर ते नाही लक्षात आलं तुमच्या, तर ही जी हुक पट्टी असते ना, ही हुक पट्टी, या हुक पट्टीपासून इथपर्यंत बघा, ही हुक पट्टी आहे. हुक पट्टीपासून तर इथपर्यंत तर ही किती भरतंय? 7 भरतंय. म्हणजे याला पॅटर्न कितीचं लागेल तर 28चं पॅटर्न लागेल. 28चं पॅटर्न म्हणजे आपण 25.5 आता इथून ह्या हुक पासून तर इथपर्यंत फिटिंगच्या शेवटच्या टिपपर्यंत मोजायचं. मग ही किती भरतंय? 7 भरतंय. म्हणजे 7 चौक 28. म्हणजे आपल्याला कितीचं पॅटर्न टाकायला लागेल? 28चं. तर हे झालं आपलं पॅटर्न कसं टाकायचं. म्हणजे समजा तुम्ही कमर घेर जरी मोजलं ब्लाऊजचं, समजा आता हे 25.5 भरतंय तर मी याला 28चं पॅटर्न टाकणार. जर तुमचं 26चं जरी पॅटर्न भरलं, कमर घेर जरी बसलं, तरी तुम्ही 28चं पॅटर्न टाकू शकता. किंवा 27चं पॅटर्न 27 कमर घेर बसलं तरी तुम्ही 30चं पॅटर्न टाकू शकता. तर आता ही स्लीव्ज कितीची आहे? तर ही आहे 3.5ची. तर आपण ही किती टाकणार आहे? 1 इंच जास्त टाकणार आहे. म्हणजे अर्धा इंच जर जास्त टाकल्यानंतर अर्धा इंच आपलं इथं शोल्डरमध्येच दाबलं जातं. आणि इथं जे आहे इथं पण खाली आपली बाही पण अशी इथं फोल्ड केली जाते. मग ती अर्धा इंचपेक्षा 1 इंच जास्त टाकायची. आणि बाही मग हे दोघं पण पार्ट जोडून झाल्यानंतर मग परत बाही आपण चेक करून घ्यायची किती बसते ते. असं ते झालं. आणि त्यानंतर आता हे ब्लाऊज आहे. आता हे ब्लाऊजची उंची किती आहे आपण बघू आता. तर इथून ही ब्लाऊजची उंची किती बसते? 12.5. तर 12.5 जी उंची आहे ती किती टाकायची आपल्याला? 1 इंच जास्त टाकायची. म्हणजे आपण आता पीसवर अस्तरवर कटिंग करताना आपण 13.5 म्हणजे 1 इंच जास्त टाकायची. 1 इंच जास्त टाकायची म्हणजे आपल्याला प्रॉपर उंची तयार ब्लाऊज शिवून आपली उंची 12.5 ते 12.15 पर्यंत येते. आणि त्यानंतर हा गळा बसतोय 9.5. तर 9.5 बसतोय तर आपण किती टाकणार? 1 इंच जास्त टाकणार. तर 10.5चा टाकणार इथं गळा. तर 10.5चा टाकल्यानंतर मग आपल्या इथं खाली पण फोल्ड केलं जातं. वरती शोल्डर कमीत कमी आपण अर्धा ते 1.5 इंच दाबलं जातं. आणि इथं पण कमीत कमी छोटंसं नॉर्मल आपलं दाबलं जातं. म्हणजे ते पण 1 इंच त्यामध्ये ॲड होऊन जातं. आणि प्रॉपर आपला तयार गळा हा येतो तर हा 9.5चा येतो. तर हे अगदी सोपं आहे. ब्लाऊजवरून पण माप काढणं आणि ब्लाऊजची मापं कशी घ्यायची हे पण एकदम सोपं आहे. ब्लाऊजचं कुठल्याही ब्लाऊजचं तुम्ही कमर घेर मोजा आणि कमर घेरनुसार जर तुम्ही ब्लाऊज जर पुढे 2 ते 3 इंच जर टाकलं तर तुम्हाला तुमचं सहजच तुमचं पॅटर्न तुम्हाला टाकता येईल. तर अगदी सोपी पद्धत आहे ही पण. तर आता आपण त्याच पॅटर्नवर हे ब्लाऊज कटिंग करणार आहे. तर हे ब्लाऊजचं पॅटर्न आता हे अस्तर टाकून घेणार आहे इथं. तर हे जे पॅटर्न आहे ना, 28 छातीचं पॅटर्न आहे. या पॅटर्नचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. ज्यांनी कोणी बघितलं नसेल, ज्यांना 28 छातीचं प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही ह्या पॅटर्नचा व्हिडिओ नक्की बघा. इतकं छान परफेक्ट ब्लाऊज येतं
आता जवळजवळ हा व्हिडिओ टाकून जवळजवळ 2-1 महिने झाले असतील. त्याच पॅटर्नवर मी बरेचसे ब्लाऊज शिवले. इतके छान परफेक्ट येतात, कुठेही काही कमी जास्त पण होत नाही आणि कुठेही घोळसुद्धा पडत नाही. हे बघा असा हा आपलं हे पॅटर्न आहे. इतकं सुंदर येतं, इतकं छान येतं. तुम्ही सगळ्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा. 28 छातीचा प्रिन्स कटचा पॅटर्नचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर हे जे अस्तर आहे हे मी आता ताग्यातलं कट केलेलं आहे. ताग्यातलं अस्तर कसं एकदम सोपं पडतं आपल्याला टाकायला पण, आणि स्लीव्ज पण 3/4 असेल तर ताग्यातलं अस्तर एकदम व्यवस्थित बसतं आणि आपला ब्लाऊज पण पटकन होतात. तर ह्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 आहे. तर आपण इथं ही 13.5 टाकणार आहे आणि यांचा कमर घेर आहे 25.5. तर आपण 28 छातीचा पॅटर्न किती आहे, 7 चौक 28 आणि प्लस 2 इंच. पण इथं हे आणि ही उंची टाकणार आहे आपण 13.5 टाकलेली. त्यानंतर इथं हे शोल्डर टाकणार. शोल्डर किती टाकायचं आपल्याला, 5 टाकायचं. 28 छातीचा पॅटर्न आहे तर 5 टाकायचं. त्यानंतर खाली मुंडा घ्यायचा आहे 6 घ्यायचा आहे. हा 6 घेतला, हा बॉक्स बनवून घेतला. मी प्रत्येक ब्लाऊजचं पॅटर्न असाच पद्धतीने काढते, कारण पाठीचा भाग कुठल्याही पॅटर्न काढताना मी टाकत नाही. तर हे पहिले आखून घेते. यावर काय होतं आपल्याला इथं उंची पण वाढवता येते, इथं कमर घेराचं मार्जिन पण वाढवता येतं पाहिजे असल्यास, म्हणजे फेस टू फेस ब्लाऊज बसत नाही. आता हा इथं आपलं 1.5चा आकार दिलाय, इथपर्यंत आलं लक्षात. आता हेच पॅटर्न आपल्याला टाकायचं आहे. अस्तरवर पण ब्लाऊज पीस टाकताना ना ऍडजस्टमेंट करून टाकायचं. कोणता पार्ट कुठं टाकल्याने आपल्याला किती मोठं 1 मीटर जरी अस्तर राहिलं तरी पुरणार नाही. त्यामुळे प्रत्येक पार्ट कुठं ऍडजस्ट होईल, कसं व्यवस्थित ऍडजस्ट होईल, कसा बसवता येईल हे बघून घ्यायचं आणि मगच ब्लाऊज कटिंग करायचं. हे असं आखून घ्यायचं. इथं बाही टाकायची. आता यांची बाही कितीची होती, 3.5ची होती. तर मी किती टाकणार, 1 इंच जास्त टाकणार. तर कुठलीही बाही टाकताना काय करायचं, समजा तुमच्याकडे छोटंच पॅटर्न आहे बाहीचं, तर मी ते बाहीचं पण बऱ्याच ताईंचं काय होतं की 28 छातीचं, 30 छातीचं किंवा 40 छातीचं असं कुठलंही पॅटर्न टाकताना की त्या मापाची बाही पाहिजे का, तर तसं काही नसतं. तर तुम्हाला दाखवते मी आता. तर हे पॅटर्न टाकताना इथपर्यंत समजा आपली छोटी स्लीव्ज आहेत. आता मी कितीची टाकलेली मी ती 3.5 ते 4.5. तर ह्या एका स्लीव्जवर आपण छोटी 3/4 बाही किंवा फुल बाही आणि छोट्यात छोटी बाही हे प्रत्येक मापाचं पॅटर्नवर ही बाही तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक मापाचं पॅटर्न पाहिजेच असं काही नाही. मग आपण काय करायचं, तर ही जी आता 3.5ची बाही आहे तर मी आपल्याला 4.5 टाकायची. तर मी काय करणार, हे पॅटर्न असं ठेवणार आणि हे दोघं साईडला हे असं करून घेणार आणि इथं हा आकार देणार. म्हणजे ही छोटी 3.5ची 4.5. समजा आपल्याला 3/4 स्लीव्ज टाकायची. 3/4 कशी टाकायची, मग तुम्ही 3/4 स्लीव्जला परत नवीन पॅटर्न काढाल का, तर आपली आता 3/4 स्लीव्ज राहते 10.5 पर्यंतची. मग आता इथं 10.5ला आपण हा सेंटर पॉइंट करून घेतलाय. पॉइंट केल्यानंतर मग आता ही स्लीव्ज जी आहे ती अशी इथं ठेवायची, या बरोबर सेंटरमध्ये ठेवायची. सेंटरमध्ये ठेवल्याने मग हा कसा आकार द्यायचा आहे.
ही झाली आपली 3/4 स्लीव्स तयार झाली. जे तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजचं, प्रत्येक कुठल्याही पॅटर्नचं ब्लाऊज जर कट करायचं असेल तर तुम्ही ह्या स्लीव्स पासून छोट्यात छोटी आणि सगळ्यात मोठ्यापर्यंत स्लीव्स बनवू शकतो. समजा 3/4 ही झाली 3/4 स्लीव्स. जर आपल्याला जर फुल टाकायचे असेल, पूर्ण 18-19 पर्यंत जर स्लीव्स टाकायचे असेल तर इथून इथपर्यंत आपण मोजून घ्यायचं किती बसतंय. हे तुम्हाला दुसऱ्या साईड दाखवते मी परत. तर आता ही समजा आपल्याला 18-19 ची स्लीव्स टाकायची, इथपर्यंत हे 19ला पॉईंट करून घेतला. आपली 19 ची स्लीव्ज. तर त्यावर हा मधला सेंटर पॉईंट ठेवायचा, हा पॉईंट ठेवायचा. हा पॉईंट ठेवल्याने मग ही अशी आपला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा असं. ही एकदम सोपी पद्धत आणि तुम्हाला प्रत्येक मापाचं पॅटर्न पण काढायची गरज नाही. समजा तुम्हाला वाटलं एखाद्याचं दंडघेर जास्त आहे तर तुम्ही काय करायचं, आता दंडघेर जर जास्त असेल तर मग ताई काय करायचं, दंडघेरसाठी कसं करायचं. तर हे जे ब्लाऊज आहे, तर समजा आता एखाद्याचं दंडघेर 14 पर्यंत 14-15 असेल तर आपण काय करायचं, आता ही जी आहे ना स्लीव अशी आडवी टाकून घ्यायची, म्हणजे अशा अंतरावर बसत नाही. मग ही जे आहे ना ही असं आखून घ्यायची. आपल्याला असं पण मोठ्या मापाची जर स्लीव्ज, मोठ्या मापात जर ब्लाऊज राहिलं तर आपण 1 मीटर असं फाडतो, टाकायला लागतं. तर आपण काय करायचं मग, आता ही स्लीव्ज आपली रेग्युलरची टाकली मी, त्यानंतर इथून हे 1 इंच किंवा 1.5 इंच टाकू शकतो. म्हणजे इथं 1.5 इंचाला पॉईंट केला. इथं हा 1.5 इंच आपण वाढवलेला आहे. इथं पण या साईडला पण 1.5 इंच वाढवलेलं आहे. म्हणजे इथं पण ही स्लीव्ज वाढवता येते आणि इथं पण ही स्लीव्ज वाढवता येते. म्हणजे अशी पण आपल्याला स्लीव्ज टाकता येते. याला लक्षात, हे बघा इथं तुम्हाला असं लक्षात येईल. म्हणजे या दोघं पण साईडला इथं पण वाढवता येते आणि इथं पण दोघं पण साईडला वाढवता येते. अशा प्रकारे पण तुम्ही स्लीव्ज टाकू शकता. समजा तुमचं दंडघेर 14, 15, 16 असू शकतं तर तुम्ही इथं पण हे वाढवू शकता. म्हणजे तुम्हाला दुसरं पॅटर्न काढण्याची पण गरज नाही. आणि इथं मुंड्यामध्ये पण अगदी व्यवस्थित बसतं, कुठेही काही प्रॉब्लेम होत नाही. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि पॅटर्न काढून बघा, ब्लाऊज शिवून बघा, काहीच प्रॉब्लेम होत नाही. कसं असतं, प्रत्येक मापाचं पॅटर्न काढताना, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवताना जेवढी सोपी ट्रिक वापराल तुम्ही, तेवढं ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित पटकन लक्षात येईल. आणि तुम्हाला ज्या ह्या सोप्या सोप्या टिप्स असतात ना, या पटकन लक्षात येतील आणि ब्लाऊज शिवायला पण तुम्हाला सोपं जाईल. खूप अवघडात पडून समजा तुम्ही जर प्रत्येक पॅटर्नला जर बाही टाकायचं, प्रत्येक मापाचं जर पॅटर्नची बाही तयार करायची, तर तुम्हाला ते भरपूर असा वेळ निघून जातो. आणि या एकाच बाहीमध्ये आपण इथपर्यंत 3/4 पण स्लीव्स तयार करू शकतो, छोटी पण स्लीव्स तयार करू शकतो. इथं दंडघेर पण वाढवू शकतो, 1 इंच दंडघेर वाढवला, इथं पण 1 इंच, 1 वाढवू शकतो, 1.5 वाढवू शकतो आपल्या मापानुसार. आणि त्यानंतर ही छोटी स्लीव्स पण बनवू शकतो आणि ही 3/4 स्लीव्स पण बनवू शकतो आपण. म्हणजे कुठल्याही मापाचं पॅटर्न काढायचं असेल, किती मोठा असेल तरी आपण हे स्लीव्ज मध्ये कमी जास्त करू शकतो. म्हणून असं ठेवायचं आणि त्यानंतर आपण असं पॅटर्न काढून घ्यायचं, आखून घ्यायचं. आता हे पण असं कटिंग करून घ्यायचं. अस्तर आणि ब्लाऊज पीसचं 1/2 इंच जास्त ठेवायचं. म्हणजे हा जो ब्लाऊज पीस आहे ना, तर हे अर्धा इंच बाहेर सोडायचं. म्हणजे शिवताना आपला कपडा जरी इकडे तिकडे झाला तरी ब्लाऊज कमी पडत नाही आणि व्यवस्थित येतं. संध्याकाळी ब्लाऊज जर कटिंग करून ठेवले ना, तर सकाळीच काम आवरेपर्यंत 11-12 वाजता दुकानात यायला. म्हणजे दुकान 9 वाजताच उघडलेलं असतं आणि येता जाता काम चालू असतं. कस्टमर आले की कस्टमर पण बघायचं
आणि घरचं पण काम आवरायचं, असा करता करता 12 वाजता दुकानात यायला. मग आत्ता ब्लाऊज कटिंग केलेले राहिले तर सकाळीच आहे ना कंटाळा येत नाही ब्लाऊज शिवायला. आला की पटकन ब्लाऊज शिवायला पण बसता येतं. आज ज्या ताई ब्लाऊज शिवायला आल्या होत्या ना त्या बोलल्या की मी उद्या सकाळीच लवकर येते, मग ब्लाऊज कटिंग करून ठेवा म्हणून. म्हटलं मग आत्ता कटिंग करून ठेवते. मला आता ह्या त्याला स्लीव्जला इथं जॉईंट द्यायला लागेल. आता थोडासा जॉईंट दिला की आपल्या फिटिंगला पण प्रॉब्लेम येत नाही मग, आणि व्यवस्थित येते इथं फिटिंग. आता कुठल्याही ब्लाऊजचं जर बॉर्डर जर असली तर आपल्याला प्रत्येक बाईला किती बारकं माप राहिलं तरी थोडाफार का होईना 1 इंच 1.5 इंचापर्यंत आपल्याला जॉईंट द्यायलाच लागतो. जॉईंट दिला तरच आर्महोलमध्ये मोंढ्यामध्ये ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं, ताणल्या जात नाही, खेचल्या जात नाही. ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तर बघा हे ब्लाऊज कटिंग करून एवढा पीस उरलाय. जे आपण जर प्रत्येक ब्लाऊजची जर ॲडजस्टमेंट करून ब्लाऊज जर कट केलं तर बरंचसं ब्लाऊज पीस पण उरतो, आणि आपल्याला ब्लाऊज पण काही प्रॉब्लेम आला, काही डिझाईन वगैरे करायची राहिली तरी आपण यामध्ये अशी डिझाईन करू शकतो. आता हे किती अस्तर कट केलेले मी. हे ताग्यातले अस्तर कट केलेले आहे. हे बघा, हे ताग्यातलं अस्तर आहे ना, परवडतं पण आपल्याला, आणि ते 20 रुपये मीटरच पडतं. त्यामुळे तागा जास्तीत जास्त वापरला. फक्त कटिंग करायचा प्रॉब्लेम येतो, कट करायला कंटाळा येतो, पण आपल्याला हे अस्तर पण परवडतं. कॉलरचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला. तर कॉलरचं ब्लाऊज कटिंग करताना मी हे दोघं पण अस्तर एकावर एक ठेवलेले इथं. तर तुम्हाला दाखवते कसं कटिंग करायचं. तर सगळ्यात पहिले मी याची घडी मारून घेतली आहे. आता ही घडी मला टाकायची आहे. अकरा टाकते मी इथं. हे बघा, ही 11. आणि हा जो कपडा आहे ना याची उंची भरते 16.5. तर कॉलरच्या ब्लाऊजला उंची लागते 16, 16.5. तर मी यातून काही कट करणार नाहीये. याचं वरती असं शोल्डर टाकणार आहे इथं. बघा, ही शोल्डर किती टाकते मी, 7 टाकते इथं. आणि खाली मुंडा पण किती घेणार आहे, 7 घेणार आहे. आणि इथं हा असा बॉक्स बनवून घेणार आहे. बॉक्स बनवल्यानंतर इथं कितीचा आकार द्यायचा, 1.5चा. आपला जो नेहमीचा आकार असतो 1.5चा तोच आकार द्यायचा. आणि इथून हा असा गोलसर शेप द्यायचा. आपण ज्यावेळेस पॅटर्न काढतो ना त्यावेळेस ही आकार, हे शेप देणं आहे ना, हे खूप महत्त्वाचे आहे. आणि तो पण शेप असा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आला पाहिजे, तरच आपलं ब्लाऊज व्यवस्थित येतं. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. कॉलरच्या ब्लाऊजसाठी ना आपल्याला फ्रंट साईडचा गळा पाहिजे.
तर इथून काय करायचं, आता आपण जे शोल्डर घेतलेले ना, इथून हे शोल्डर आहे 7, तर आपण इथं काय करायचं, 2.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं, आपला गळा टाकायचा आहे आणि इथून खाली किती घ्यायचं आहे, 6 घ्यायचं. कोणाला कमी पाहिजे असेल तर कमी पण आपण घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, 6 घेऊ शकतो, पण जास्त म्हणजे जास्तीत जास्त नेहमी चालणारा गळा म्हणजे 6 पर्यंत बरोबर असतो. तर इथपर्यंत हा पण असा बॉक्स बनवून घेतला. इथं हा आकार दिलाय. तर इथून हा कट करून घ्यायचा. हा झाला पुढचा गळा. आता बॅक साइड काय करायचं, इथं पण 2.5 इंच घ्यायचं, इथं पण हे 2.5 इंच घ्यायचं. 2.5 इंचापासून इथं 1 इंच खाली घ्यायचं. आपण जसं की 6 घेतो तसं हे बॅक साइडला 1 इंच घ्यायचं. इथून हा छोटासा बॉक्स बनवून घ्यायचा. बॉक्स बनवल्यानंतर असा नॉर्मलचा असा आकार द्यायचा आहे त्याला. झाला हे पाठीमागचा भाग. जर तुम्हाला जर इथं जर ह्या ब्लाऊजला जर कॉलरच्या ब्लाऊजला जर आपल्याला गळा टाकायचा असेल समजा काही, तर आपण इथून काय करू शकतो, तर 6 इंच घ्यायचं इथं इथपर्यंत, आणि मग आपल्याला जसं पाहिजे तसं आपण आज इथं गळ्याचा आकार देऊ शकतो, कसाही आकार देऊ शकतो. इथं आपल्याला जोही आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो. अगदी सोपी पद्धत आहे कॉलरचे ब्लाऊज शिवायला. आता मी हे दोघं पण ब्लाऊज कटिंग करून घेते. तर काही 1-2 ताईंचे कमेंट होते की ताई कैची कोणती वापरायची, कैची कोणती चांगली असते. तर सगळ्यात पहिले मी तर सांगेल की हीच कैची, हीच ब्लॅकवाली कैची. हिच्या आता माझे ह्या भरपूर जुन्या झाले, हिच्यावर नाव वगैरे काहीच नाही, फक्त नंबर आहे. माझी दोघं पण 9 नंबरची कैची आहे. सगळ्यात पहिले ना मी पितळाची जी कैची असते ना ती वापरत होते. आता ती नाही पण आहे माझ्याकडे दाखवायला तुम्हाला. तर त्या कैचीने ना माझ्या हातांना फोड आले होते कटिंग करून करून, आणि मग त्यानंतर मग ही कैची सगळ्यात पहिली ही मागवली, पिंपळगावून घेतली ती. त्यावेळेस ही 350ला घेतलेली होती, पण इतकी सुंदर आहे. आज जवळजवळ 5-6 वर्ष झाली ह्या कैचीला, अजून जशी आहे तशीच आहे. आणि धार पण आहे ना, आपल्या कामावर आता माझं काम जास्त असतं म्हणून मला 15 दिवसात एखाद्या महिन्यामध्ये मी दर महिन्याला 15 दिवसात धार लावून घेते. धार जर लावली तर अगदी नव्यासारखी चालते ही कैची, आणि कुठलाही त्रास नाही, हाताला पण त्रास होत नाही ह्या कैचीने. तर ज्या मैत्रिणींचं जास्त शिवण कामाचा लोड असेल जास्त, तर त्यांनी ही ब्लॅक कैची वापरली पाहिजे, कारण की ब्लॅक कैचीने कुठेही काहीही कपडा पण व्यवस्थित कटिंग होती. आणि त्यानंतर मग मी ही एक कैची घेतली, ती मला डबल कैची लागते, मग ही पण एक घेतली ती, म्हणजे दोघं. ही एक नंतर आणली, 3 वर्ष झाली असतील या कैचीला, आणि हिला 5-6 वर्ष झाले असतील. आता जसं दुकान टाकलं ना त्यानंतर लगेच 1 का 2 वर्षांनी ही कैची आणलेली आहे. तर तुम्ही हीच कैची वापरू शकता. तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये, टेलरिंगच्या दुकानामध्ये गेले तर तुम्हाला हीच कैची, ब्लॅकवाली कैची जरी बोलल्या तरी तुम्हाला ती कैची तिथं मिळून जाईल. तर मी पीसची पण अशीच घडी करून घेते. बघा हे दोघं पण पीस टाकले, हे पण असं टाकून घेतलंय. एकच पार्ट टाकलाय, एक पार्ट टाकल्याने आपल्याला दोघं पण पार्ट कटिंग करता येतं. हे
आता हे बघा, हे ना फुल स्लीव्ज मध्ये ब्लाऊज शिवायचं आहे कॉलर मध्ये. तर मी आता सगळ्यात पहिले काय करणार, याची लांबी मोजून घेणार. तर आता याची लांबी किती आहे, तर ह्या कस्टमरची स्लीव्ज आहे 21.5. तरी मी हे 21.5 ला इथं खून करून घेणार पूर्ण इथपर्यंत. आणि त्यानंतर आपण ही स्लीव्ज टाकणार अशी. हे खाली वर एक काय बघून घ्यायचं. इथं हे आखून घ्यायचं. पण स्लीव्ज आपली तयार झालेली. तर आहे ना, आपल्याकडे जे रेडीमेड ब्लाऊज असतात ना, तर रेडीमेड ब्लाऊजला आहे ना, असं बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल किंवा तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तर फिटिंग होत नाही. तर आपण ही एक ट्रिक वापरू शकतो की आपण हा जो पेपर आहे ना, पेपर टाकून आपण जे मापावर जे फिटिंग करायची ना, तिथं टिक मारू शकतो. एकदम छान आणि परफेक्ट फिटिंग येते. आज काय झालं, काल सकाळी डान्ससाठी ना छोट्या छोट्या मुली होत्या, त्यांना ब्लाऊज पाहिजे होते रेडीमेड. म्हटलं आता एवढ्या मोठ्या साईजमध्ये कमीत कमी 25 ते 30, 28, 30 पर्यंत छातीचे ब्लाऊज होते. मग हे ब्लाऊज कसे फिटिंग करायचे, तर त्यांच्या मापावर मी पेपर टाकून फिटिंग केले. इतके सुंदर बसले ना, खूप छान बसले. जसं आपले शिवलेलं ब्लाऊज असतं ना, जसं फिटिंग बसतं तसं बसलंय. फक्त एक पेपरची बारीक पट्टी टाकून घेतली कापली, आणि आपण जी टीप टाकतो ना, तिथं पेपर टाकून घेतला आणि त्यानुसार तशी मी टीप मारली आहे. खूप सुंदर बसलंय. तुमच्याकडे जर कोणाकडे जर रेडीमेड ब्लाऊज असतील ना,
तर रेडीमेड ब्लाऊजला फिटिंग कशी करायची, तर तुम्ही हे पेपर टाकून पण फिटिंग करू शकता. खूप छान येतं ब्लाऊज. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.